नोव्हेंबरचा गुरुप्रदोष दुर्मिळ योगात शिवपूजेसाठी 2.5 तासाचा अत्यंत शुभ मुहूर्त। आज आपण कार्तिक महिन्यातील गुरुप्रदोष व्रताबद्दल जाणून घेणार आहोत। कार्तिक महिन्यात नोव्हेंबर 28 रोजी गुरुप्रदोष आहे। जाणून घेऊया शुभ वेळ, तिथी आणि महत्त्व। हिंदू धर्मात प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे। हे व्रत शिव शंभू भोलेनाथाला समर्पित आहे। साधारणपणे एका वर्षात एकूण 24 प्रदोष व्रत असतात। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात हे व्रत केले जाते। हे व्रत व्यक्तीने खऱ्या भावनेने करून भगवान शिव पार्वतीची पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे। तसेच जीवनात धन समृद्धी टिकून राहते। विवाहित स्त्रिया सुख आणि सौभाग्य वाढवण्यासाठी हे व्रत करतात। आज आपण कार्तिक महिन्यातील गुरुप्रदोष व्रताबद्दल जाणून घेणार आहोत। कार्तिक महिन्यात नोव्हेंबर 28 रोजी गुरुप्रदोष आहे। जाणून घेऊया शुभ वेळ, तिथी आणि महत्त्व। नोव्हेंबर गुरुप्रदोष व्रत ज्योतिषीय दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 28 नोव्हेंबरला सकाळी 6:24 वाजता सुरू होत असून 29 नोव्हेंबरला सकाळी 8:38 वाजता समाप्त होईल। अशा स्थितीत गुरुवार नोव्हेंबर 28 रोजी हे करण्यात येणार आहे। गुरुवार येत असल्याने याला गुरुप्रदोष व्रत म्हटले जाईल। प्रदोष व्रत पूजा शुभ मुहूर्त पंचांगानुसार गुरुप्रदोष व्रताच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:23 ते रात्री 08:07 पर्यंत राहील। भाविकांना पूजेसाठी एकूण 2 तास 24 मिनिटे वेळ मिळणार आहे। या दरम्यान तुम्ही पूजा करू शकता। गुरुप्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भोलेनाथांना बेलपत्र, भांग, फुले, धतुरा, गंगाजल, धूप, दीप, गंगा इत्यादी अर्पण करा। त्यानंतर प्रदोष कथा वाचून भगवान शंकराची आरती करावी। गुरुप्रदोष व्रताचे महत्त्व। गुरुप्रदोष व्रताला भगवान शिवाची आराधना केल्याने सुख समृद्धी मिळते। त्याच वेळी ज्या लोकांच्या गंभीर जीवनात अडचणी येत आहेत त्यांनी हे व्रत पाळल्यास लाभ मिळतो। विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्यांना योग्य जोडीदार मिळतो। जीवनात संपत्ती आणि समृद्धी टिकून राहते। कुंडलीत गुरु बलवान होऊन अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते। येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे।